जय भीम मित्रांनो, तथागत द लाईव्ह ट्रेडर ह्या आपल्या स्टॉक मार्केट एज्युकेशनल चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत आहे. सो फ्रेंड्स, आज सॅटरडे 28 जून 2025 आणि आजपासून आपण आपल्या एक नवीन सिरीजची सुरुवात करत आहोत, ज्याचं नाव आहे व्हॉट्स द टॉपिक. सो फ्रेंड्स, ह्या नवीन सिरीज मध्ये आपण एव्हरी सॅटरडेला 5 स्टॉक रेकमेंड करणार आहेत, ज्याचं फंडामेंटल अनालिसिस आणि चार्ट अनालिसिस मी स्वतः करून ते मी माझ्या पर्सनल ट्रेड्स मध्ये, पर्सनल रडारवरती, पर्सनल फोकस मध्ये त्यांना ठेवणार आहे. आणि जर ते स्टॉक्स तुम्हालाही आवडत असतील तर तुम्ही तुमचा स्टडी आणि अनालिसिस करून तुम्ही सुद्धा ते स्टॉक्स बाय किंवा सेल करू शकता, कारण की हे माझं कोणत्याही प्रकारचं पर्सनल बाय किंवा सेल रेकमेंडेशन नाहीये. ओके फ्रेंड्स, तर मित्रांनो, ह्या सिरीज मध्ये दर सॅटरडेला आपण 5 स्टॉक समजून घेणार आहोत. आणि जसं की तुम्हाला आठवत असेल, 2 वीक्स अगो आपण 5 स्टॉक्स ऑलरेडी सजेस्ट केले होते, बट इराण इस्रायल वॉरमुळे आपण ते स्टॉक्स होल्ड केले होते. ठीक आहे, वीकली एक्झिट घेतली नव्हती. सो आज ते कोणते 5 स्टॉक्स आहेत आणि आपण त्यातून कितीला एंट्री घेतली होती आणि कसं एक्झिट घेणार आहोत ते सुद्धा मी तुम्हाला सांगणार आहे. सो चला तर मित्रांनो, व्हिडिओ मध्ये मी पुढे तुम्हाला अजून समजून सांगतो की नवीन 5 स्टॉक्स कोणते आहेत आणि कोणत्या 5 स्टॉक्स मधून आपण एक्झिट घेणार आहोत. तर फ्रेंड्स, सुरुवात करूया आपण आपल्या नवीन स्टॉक्स पासून. ठीक आहे, सो फर्स्ट ऑफ ऑल इथे मी तुम्हाला दाखवतो मिधानी या कंपनीचा चार्ट. ठीक आहे, जो ऑलरेडी 433 ला ट्रेड करत आहे, 433.50 जसं तुम्ही इथे बघू शकत असाल. आणि त्याचा एसएल आपण 414 चा घेऊन ह्या स्टॉकला आपण बाय करू शकतो. ठीक आहे फ्रेंड्स, त्याच्यामध्ये अपसाइड पोटेन्शियल आहे, कारण त्याचा लास्ट हाय अराउंड 538-540 च्या आसपास होता. सो 100 पॉइंट्सची याच्यामध्ये अपसाइड अजूनही पोटेन्शियल दिसत आहे. सो लेट्स कीप मिधानी इन आवर फोकस. सेकंड स्टॉक आहे BEML. ऑलराइट फ्रेंड्स, सो BEML हा स्टॉक्स देखील 4432 ला ट्रेड करत आहे. आणि BEML चा स्टॉप लॉस आपण 4200 ला त्याचा एक्झॅक्ट स्टॉप लॉस ठेवणार आहोत. ओके, 4200. कीप दिस फिगर्स इन माइंड फ्रेंड्स. आणि मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये किंवा टेलिग्राम वरती पण ह्या गोष्टी अपडेट करेन, सो दॅट तुम्हाला समजायला इझी होईल. ठीक आहे, आणि तुम्हाला रेकॉर्ड ठेवता येईल. ओके फ्रेंड्स, आणि नेक्स्ट स्टॉक आहे आपला IRB. ओके, सो IRB ऑलरेडी 49.66 ला ट्रेड करत आहे. आणि IRB मध्ये आपण छोटा एसएल मेंटेन करणार आहोत, कारण की सध्या IRB मध्ये न्यूज ड्रिवन मुवमेंट चालू आहेत. त्यामुळे 49.66 ला जरी हा असेल तरी पण आपण 47.50 चा IRB मध्ये स्टॉप लॉस मेंटेन करणार आहोत. त्यामध्ये सुद्धा पोटेन्शियल भरपूर आहे अपसाइड जाण्याचं. त्यानंतर फोर्थ स्टॉक आहे आपला गेल. ठीक आहे फ्रेंड्स, सो गेल ऑलरेडी 190.98 म्हणजे 191 ला ट्रेड करत आहे. LTP गेलची आहे 191. आणि गेल मध्ये आपला स्टॉप लॉस असणार आहे फ्रेंड्स 180 रुपीज. ठीक आहे, सो 11 रुपीजचा स्टॉप लॉस, 11 रुपीजचा स्टॉप लॉस आपण गेल मध्ये मेंटेन करणार आहोत. त्यानंतर आपला फिफ्थ अँड लास्ट स्टॉक आहे ह्या आजच्या वीकचा, आजच्या सिरीजचा, वोडाफोन आयडिया. तर लास्ट काही दिवसांपासून तुम्ही बघत असाल मित्रांनो, वोडाफोन आयडिया ही कम्प्लिटली न्यूज ड्रिवन कंपनी आहे सध्या. आणि खूप लोक बोलतात की वोडाफोन आयडिया बंद होईल, आणि काही लोक म्हणतात की गव्हर्नमेंट त्याला बंद होऊ देणार नाही. सो लेट्स होप फॉर द बेस्ट. आफ्टर ऑल, स्टॉक मार्केट हे एक ऑप्टिमिस्टिक लोकांचं ठिकाण आहे. आणि जास्तीत जास्त पॉझिटिव्ह म्हणजे विचार आपण करू शकतो, कारण ही एक थर्ड आपल्या कंट्री मधली टेलिकॉम कंपनी आहे. आणि इवन मलाही असं पर्सनली असं वाटतं की वोडाफोन आयडिया ही बंद होणार नाही. आणि
वोडाफोन आयडियामध्ये तर ऑब्व्हियसली भरपूर पोटेन्शियल आहे. इकडनं हा स्टॉक डबल ट्रिपल सुद्धा होऊ शकतो. बट स्टील 7.40चा 7.40 ला आता तो ट्रेड करत असेल. बट आपण वोडाफोन आयडियाला 6 रुपीजचा स्टॉप लॉस मेंटेन करणार आहोत. सो फ्रेंड्स, हे होते आपले 5 स्टॉक. व्हॉट्स द टॉपिक ह्या आपल्या नवीन सिरीजचं एव्हरी वीकला दर सॅटर्डेला आपण हे 5 स्टॉक्स रेकमेंड करणार आहोत. तर तुम्ही सुद्धा त्याच्यावरती स्टडी आणि अनालिसिस तुमचं करायचं आहे. टेलिग्राम चॅनलची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिलेली आहे. टेलिग्राम चॅनलला लिंकला जॉईन करा सो दॅट तुम्हाला हे स्टॉक्स त्यांचे टाइम टू टाइम जे दिलेले म्हणजे कॉल्स असतील, कॉल्स इन द सेन्स टायमिंग वरती ज्या मी गोष्टी तुम्हाला अपडेट केलेल्या आहेत त्या अपडेट्स मिळतील. ठीक आहे, नॉट कॉल्स. सो फ्रेंड्स, हे होते ते 5 स्टॉक्स. आणि आपण आता मी तुम्हाला आता सांगतो की 5 स्टॉक्स कोणते होते जे हा थर्ड वीक आहे ज्यामधून आपल्याला एक्झिट घ्यायची आहे. ठीक आहे फ्रेंड्स. सो येस, आपले 5 स्टॉक्स आहेत. सो त्यातला फर्स्ट स्टॉक होता JSW एनर्जी, जो आपण 513 ला बाय केला होता आणि तो सध्या 522 ला ट्रेड करत आहे. सो आपल्याला इथे 9.9 रुपीजचा गेन होत आहे. ओके. देन सेकंड स्टॉक होता अदानी एंटरप्राइजेस, जो आपण 2517 ला मी माझी पर्सनल बाईंग सांगितली होती, ज्याने डीप दिला होता 2400 पर्यंत पण जाऊन आला होता. बट आता तो 2644 ला आहे. सो अगेन ह्या स्टॉक मध्ये सुद्धा ऑलमोस्ट 127 पॉइंट्स 127 रुपीजची बढ़त आहे. त्यानंतर थर्ड स्टॉक होता हिंडाल्को, जो 640 रुपीजला रेकमेंड केला होता आणि आता तो 696 रुपीजला आहे. त्यातून पण आपल्याला एक्झिट घ्यायचा आहे. फोर्थ स्टॉक होता कोल इंडिया. ओके, कोल इंडिया मध्ये आपण 400 ला रेकमेंड केला होता आणि कोल इंडिया आता 395.70 म्हणजे ऑलमोस्ट 396 ला ट्रेड करत आहे. सो 4 रुपीज कोल इंडिया इज डाऊन. आणि फिफ्थ अँड लास्ट स्टॉक होता हिंद झिंक. सो हिंद झिंक आपण 500 रुपीजला रेकमेंड केला होता आणि हिंद झिंक आता सध्या 451 ला ट्रेड करत आहे. दॅट मीन्स 49 रुपीज डाऊन. सो 2 स्टॉक्सने आपल्या डायरेक्शनच्या विरोधात म्हणजे आपण त्यात मायनस आहोत आणि 3 स्टॉक मध्ये आपण प्लस आहोत. सो ओव्हरऑल प्लस मायनस जर केलं तर ओव्हरऑल तुम्ही बघाल तर विन विन सिच्युएशनला हे 5 स्टॉक्स मधून आपण एक्झिट घेत आहोत. आणि इथून पुढे फ्रेंड्स आता आपण असं एव्हरी सॅटर्डेला हे दर 5 स्टॉक मी रेकमेंड करणार आहे. बट इट्स नॉट अ बाय ऑर सेल रेकमेंडेशन. तुम्ही सुद्धा तुमच्या फायनान्शियल ऍडवायझरला कन्सल्ट करून आणि स्वतः स्टडी आणि अनालिसिस करून स्टॉक मार्केटचं प्रॉपर नॉलेज घेऊन मगच ह्या गोष्टींमध्ये एंट्री किंवा एक्झिट घेण्याचं डिसिजन घ्यायचं आहे. तर मित्रांनो, अशाच नॉलेजेबल कंटेंटसाठी आणि एज्युकेशनल कंटेंटसाठी आपल्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि तुमच्या ज्ञानात किंवा तुमच्या प्रॉफिटमध्ये काहीही भर पडत असेल तर प्लीज 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 कॉमेंट बॉक्स मध्ये जय भीम लिहा. आपल्या चॅनलला सपोर्ट करा आणि स्वतःची पण आर्थिक उन्नती आणि आर्थिक प्रगती करा. ठीक आहे मित्रांनो, भेटूया पुन्हा एकदा पुढच्या एज्युकेशनल व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सगळ्यांना मानाचा जय भीम, जय शिवराय.